जालना आहे, सोलापूर आहे आणि हे धुळे आहे. तर अशा प्रकारचे 7 म्हणजे ट्रेनिंग सेंटर आहेत. मुंबईवरून प्रोग्राम होत असताना कालचा जो म्हणजे यांनी पनिशमेंटचा जो 25 किलोमीटरचा धावण्याचा हे ठेवला, हे कोणत्याही प्रोग्राममध्ये टायप नव्हतं. इनलिगल जे आहे त्यांनी अशा प्रकारचं पनिशमेंट म्हणून यांना हे केलं. आणि जो म्हणजे 40, 45, 42 वर्षाचा माजी सैनिक आहे तो 20 वर्षासोबत धावूच शकत नाही. कारण मिलिटरीमध्ये जे आहे 40 वर्ष क्रॉस केल्यानंतर जेव्हा तिकडे बीपीटी वगैरे असते तर त्यांना अलग अलग फिटे लावून जे आहे त्यांना कन्सेशन दिल्या जाते 43 वर्ष वगैरे. आणि या पोलीस विभागामध्ये जे आहे अशा प्रकारचंच म्हणजे ट्रीटमेंट केल्या जाते. आणि दुसरं जे आहे जे माजी सैनिक आहे, आता सांगायला नाही पाहिजे परंतु म्हणजे सांगणं आवश्यक आहे, जे पोलीस खात्याचे अधिकारी आहेत ते माजी सैनिकांना टॉर्चर करतात. गव्हर्नमेंटनं जे आहे त्यांना पुनर्वसन करण्यासाठी पोलीस विभागामध्ये अलग अलग प्रशासनामध्ये नोकरी देण्याचं म्हणजे आरक्षणानुसार ठरलेलं आहे. मग पोलीसमध्ये भरती झाल्यानंतर पोलीस अधिकारी जे आहेत ते टॉर्चर करतात का तुम्हाला 2-2 पगार आहेत, आम्ही काही तुमच्या घरी खोबरं किंवा अक्षित घेऊन किंवा पत्रिका घेऊन नव्हतं आलो निमंत्रण घेऊन तर पोलीसमध्ये चला म्हणून, तुम्ही स्वतः म्हणजे आले आवश्यकता आहे तर ट्रेनिंग करणंही पडेगा. अशा प्रकारचं जे आहे हिनवून म्हणजे माजी सैनिकांसोबत ट्रीटमेंट करतात. याची कुठेतरी म्हणजे शासनानं दखल घ्यायला पाहिजे. आम्ही जे आहे आम्ही यश सिद्धी आजी माजी सैनिक बौद्ध वेलफेअर असोसिएशन महाराष्ट्र राज्याच्या वतीनं गृहमंत्रालयाकडे आणि जे काही आहे मुख्यमंत्र्याकडे त्या अधिकाऱ्यावर ज्यांनी हे पनिशमेंट म्हणजे इलिगल दिलेली आहे, ज्यामुळे आमचा हा माजी सैनिक बळी पडलेला आहे, भविष्यात अशा प्रकारची घटना होऊ नये यासाठी जे आहे आम्ही ही तक्रार जरूर करणार आहे. त्या अधिकाऱ्यावर म्हणजे कारवाईची आम्ही मागणी करणार आहोत. तुम्ही जे तक्रार करता त्याचे आम्ही तुमच्यासोबत आहोत. मी आता हा प्रश्न विधानसभेतील उचलणार आहे. मला एवढं म्हणायचं आहे की हा विचार करा तुम्ही की ज्या माणसाचं ट्रेनिंग झालेलं आहे ऑलरेडी पहिला, त्यांनी मिलिटरीची एवढी मोठी त्यानं म्हणजे कितीतरी सेवा दिलेली, त्याचा ऑलरेडी पोलीसच्या पेक्षा हा ट्रेनिंग झालेला आहे. त्याच्याकडनं तर ट्रेनिंग घ्यायचं काही गरजच नाही. आणि पनिशमेंट हे कसली पनिशमेंट की तुम्ही तर 25 किलोमीटर धावा, याच्यामध्ये शिथिलता करावं लागेल. माझं एक मत आहे त्याच्यामध्ये शिथिलताही झाली पाहिजे. याच्याबद्दल मी भांडू आपण. तुम्ही मला निवेदन द्या, त्या निवेदनात हे जे तुम्ही जेवढे मुद्दे मांडलेले आहे हे सगळे मुद्दे द्या. आणि मला एवढं सांगा, तुम्ही 18 वर्षाच्या पोराशी त्याच्या 40-43 वर्षाच्या माणसाचं कंपेरिझन करू शकता काय? तो तेवढा 18 वर्षाचा पोरगा धावील तेवढा तो 40 वर्षाचा पोरगा धावू शकते काय? हे शक्य नाही आहे. हे त्याच्यावर जबरदस्ती झाली आहे. आणि ते तुम्ही जो आरोप करता की मिलिटरीच्या लोकांना हिनवल्या जाते की तुमको 2 पगार होणार क्या, याही बद्दल प्रश्न उचलला जाईल. आणि मी आज SP साहेबांसोबतही बोलतो, कारण हे चुकीचं झालेलं आहे. एक जीव गेला परिवार तो बिचारा देशाची सेवा करतात, ते देशाची सेवा करतात म्हणून आपण सुरक्षित आहोत. तिकडून तो सर्व्हिस करून आल्यानंतर उदरनिर्वाह म्हणून पोलीसची नोकरी जॉईन करून राहिला, तोही विमानी इथपर्यंत ट्रेनिंग करून भरती होऊन जरी त्या माणसाचं महत्वाचं असं की तुम्ही मला ते लेखी स्वरूपात द्या. जे तुम्ही मुद्दे मांडलेले आहेत ना ते एकदम रास्त मुद्दे आहे, ते मुद्दे द्या. मी तुम्हाला सांगतो गृह खात्यालाही देतो आणि हा विधान भवनात विधानसभेमध्ये हा प्रश्न उद्भवला राहणार नाही हे तुम्हाला मी गॅरंटी देतो. कारण हे चुकीचं आहे, ते चुकीचं आहे. आमचा सैनिक जेव्हा भरती होतो, भरती झाल्यानंतर जे आहे साधारणतः 17, 18, 20 वर्षापर्यंत सेवा देते. आणि SRPचा मुद्दा SRP मधून त्या माणसांना आपली जवानी जी आहे देशाच्या रक्षणासाठी -40 डिग्री 45 डिग्रीमध्ये ग्लेशियर सारख्या ठिकाणी म्हणजे घुटणे तोडलेले आहे. आणि 48 डिग्री रेगिस्तान सारख्या चट्टांमध्ये म्हणजे गरमीत त्यानं घुटणे तोडलेले आहे. असा म्हणजे जवानी पूर्ण बर्बाद केलेला माणूस. आणि हे पोलीस खात्याचे लोक जे आहेत त्याला 18 वर्षाच्या मुलासोबत म्हणजे पुन्हा म्हणजे तुलना त्याच्यासोबत. आणि शरीर जे आहे हे प्रत्येक दिवस प्रत्येक वर्ष एकसारखंच राहत नाही. 18 वर्षाच्या याची इम्युनिटी पॉवर वेगळी असेल, 40 वर्षाची जे आहे वेगळी असेल समजा कॅपॅसिटी. तर हा विचार करायला पाहिजे यांनी. तुमच्या मताची मी सहमत आहोत, तो चुकीतच नाही. त्यांना ते विचारांनी देशाच्या सेवेसाठी